सांगलीत शासकीय योजना संवाद सत्र उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न। पालकमंत्री तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शासकीय योजना संवाद सत्र मंगळवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी खरे मंगळ कार्यालय विश्रामबाग येथे उत्साहात पार पडले। युवक, विद्यार्थी, उद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली। पालकमंत्री कार्यालय अर्थात GMO सांगली यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमाला सौ विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सांगली, शैलेंद्र जहागीरदार, जिल्हा व्यवस्थापक अमृत, श्री माधव कुलकर्णी, विभाग समन्वयक स्वावलंबी भारत अभियान तसेच चार्टर्ड अकाउंटंट श्री भूपाल सुल्यान उपस्थित होते। योजनांची सविस्तर माहिती आणि संवाद सत्रात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वयंरोजगार आणि व्यवसाय कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच अमृत अंतर्गत इन्क्युबेशन, ड्रोन पायलट प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग, सोलार टेक्निशियन, फॅशन डिझायनिंग, बेकरी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांची माहिती तज्ज्ञांनी सादरीकरणाद्वारे दिली। उपस्थित युवकांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले। अनेकांनी ऑन द स्पॉट नोंदणी प्रक्रियाही पूर्ण केली। युवकांमध्ये उत्साह। या संवाद सत्रामुळे युवकांना शासनाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती एका छताखाली मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याची स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी कार्यक्रमाचे स्वागत केले। सांगली जिल्ह्यात उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करायचा असेल अरे हे खूप छान आहे। माझा चुकून जर असेल तर नाही कळत, सबसिडी आहे म्हणून मला बिझनेस कर ही भावना नका। सबसिडी घ्या, मिळते अजिबात सोडायची नाही, पण व्यवसाय करायचा कशासाठी? सबसिडी मिळते तशी व्यवसाय जे काय असतात ते लॉंग पाय आणि व्यवसाय उतरल्याशिवाय भारताला जरी जर का आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल तर त्यासाठी पर्याय नाही। म्हणून शासन प्रत्येक वेळी पावलावर आपण व्यवसाय करण्यासाठी आपण काम करत असतो। जर थोडक्यात आम्ही माहिती देतो, याच्यामध्ये काय सारथी, बारकी, महाज्योती आणि अमृत हे काही 5 संस्था आहेत शासनाच्या। या 5 संस्था एकाच धर्तीवर काम करतात, फक्त आपल्या कॅटेगरी वेगळ्या आहेत। जसं की आपण सांगितलं पुढे एकदा सांगतो, अमृत हे ओपन कॅटेगरीसाठी, सारथी हे मराठा समाजासाठी, बारकी हे SC साठी आणि TRB हे PST साठी। यांचं काम काय तर प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणं, म्हणजे काही अर्थसहाय्य असतात। जसं अमृत सांगतो त्यामध्ये सगळ्या योजना सारख्या असतील असं नाही, परंतु काही 90% 80% या योजना सारख्या आहेत। नसेल तर जिल्हा उद्योग केंद्राने तुम्हाला एक पत्र दिले बघा, आज ते पत्र पिवळं, त्याच्या पाठीमागे 150 उद्योगांची यादी आहे। तसंच आमच्याकडे अजून 350 उद्योग आहेत। पण एक्झाम्पल काल चर्चा होती की सांगली हे मेडिकल टुरिझम हब होत आहे, इथे प्रचंड प्रमाणात त्या प्रकारचे रोजगार तयार होत आहेत। मग आपण त्याला अनुरूप असा काही उद्योग सुरू करू शकतो का हेल्थ अँड वेलबिंग मध्ये? असं एक्झाम्पल असं आपण ते चर्चा करून
टप्प्याटप्प्याने समुपदेशन करू. 32-33 च्या वयापर्यंत होतो. म्हणजे वयाच्या 33व्या वर्षापर्यंत तो अजून प्रयत्नच करतोय नोकरी करायचा. त्याच्यानंतर त्याला कधी नोकरी मिळणार, कधी लग्न होणार आणि कधी त्याचा संसार होणार, हा सगळा प्रश्न एकत्रितपणे या सगळ्यांना लक्षात आला. म्हणजे कोविडनं जे आपल्याला अनेक समस्यांचं आकलन दिलं, त्यातली एक समस्या अशी होती की भारतातली लोकांची असणारी नोकरीबद्दलची अपेक्षा ही खरं तर समस्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं की समस्या आहे. मग त्याचा असा विचार करता लक्षात आलं की या समस्येवर उत्तर जर काय असेल तर उद्योगिता हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग एकूण जर तुम्ही सगळं बघितलं की या सगळ्याचं कारण जर काय असेल तर आपल्याकडे ब्रिटिशांचं जे 150 वर्ष राज्य झालं त्याच्यात आपण सगळ्या आपल्या उद्योगिकीच्या गोष्टी विसरतो. म्हणजे आता जर आपण बघितलं एक गुगलला जर तुम्ही बघितलं की एक मिलेनियम हिस्ट्री ऑफ इकॉनॉमी म्हणून एक हिस्ट्री जर तुम्ही बघितली इकॉनॉमिक्सची मिलेनियम हिस्ट्री म्हणजे या शतकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा सगळा आर्थिक प्रवास. तर त्यात एक गोष्ट लक्षात येते की साधारणपणे 15व्या शतकापर्यंत भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या 64% होता. 64% 64% आणि आता तो 3%. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्यावेळेला भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये उद्योग होता. म्हणजे अंगठीतून जाणारी साडी भारतातल्या अनेक ठिकाणी बनत होती. आग्र्यासारख्या ठिकाणी केळापासून तयार होणारी साडी बनत होती. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं बनवली जात होती. कापसापासून असंख्य प्रकारची सूत तयार केली जात होती. प्रचंड प्रमाणात लोकरीपासून वस्तू तयार होत होत्या. कुंभार जे आपण म्हणतो त्या कुंभारांच्या आर्टिकल्स परदेशात विकल्या अरबस्थानात विकल्या जायच्या. इतपत परिस्थिती होती. प्रत्येक घरटी उद्योग होता. आणि हे सगळं सोडून आपली सगळी मंडळी सरकारी नोकरी ज्या